आणि मगाशी आता बरंच काही रोहितने सांगितलं. मी 40 लाख देतोय, दादांनी, चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं. बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील, आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून एक पूज्य वाढवतील. तेवढंच बाकी राहिलं होतं. फार चुरू 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 बोर होत होता. म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आहे. आज RRची जयंती आहे. मी RR पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेजण एका बॅचचे आहेत. 90चे 90ला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यात RR दुर्दैवानी RRला काही गोष्टी मी सांगितल्या होत्या, सांगलीमध्येच सांगितलेल्या होत्या. त्याने ऐकलं नाही. जाताना मला म्हणलं, दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो. मी सांगल्याकरता सांगत असतो, निर्व्यसनी राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो. लोकांना बरं नाही वाटत. बघा अरे जाहीर सभेत RRची काढली. अरे मी काय काढली? मी चांगलं सांगायला गेलो, वाईट काय सांगितलं? त्याच्यामुळं आम्ही सगळेजण 90ला आलो. 90ला पण आम्ही ज्युनियर होतो. 95 आलं आम्ही ज्युनियरच. 99 आलं आम्ही ज्युनियरच. 99ला तर विलासराव देशमुख, जयंतरावांना आठवत असेल, मुख्यमंत्री आघाडी करता कसं करायचं, काय करायचं, त्यावेळेस पवारसाहेब, प्रफुल्ल पटेल, त्याच्यामध्ये पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ, हे सगळे राष्ट्रवादीचे नेते होते. मी, RR, जयंतराव आणि आमचे दिलीप वळसे पाटील खूप दिवस असेच वाया चालले होते. शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो. म्हणले आता काय करायचं, हे सांगतील तसं आपण ऐकायचं. म्हणजे कुठली 90, 95, 99 आणि 3 टर्म झालेल्या होत्या आणि 2004ला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागली. परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. मला तर काही कळतच नाही काहींचं. अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणीच मादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा. मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. मी जयंतराव ज्यावेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे, मी कधी तुमच्या कुणावर टीका टिप्पणी केली? काय कारण आहे? तुम्ही तुमच्या विचाराने चाललं, मी माझ्या विचाराने चाललो. आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे? महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही. आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं. आणि जयंतराव गेले. मला वाटलं की मला एकाने सांगितलं, रोहितनंच सांगितलं, जयंत पाटलांचं 12 वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं. म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत. आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं. ही बोलून मात्र गेली. त्याच्यामुळं पण ते आली. शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे. कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येत आहे. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं. मगाशी ह्यांनी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही आहे. त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा. आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय येते. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या.